शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र कोर्टामध्ये आकाशची सुनवाई होणार असते। बरेच दिवस ससे मांजराचा जो खेळ चाललेला असतो तो खेळ आता भूमी कायमचा संपवणार असते। कोर्टामध्ये बराच दिवस नोटीस येऊन रागिणीला महिना उलटतो, मग मात्र कोर्टाकडून नोटीस आता डायरेक्ट महाजन गारमेंटमध्ये जाते आणि इथेच मोठा घोळ होतो। कोर्टाकडून आकाशला हजर राहण्यासाठी बोलवलं जातं, कारण ज्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती भूमीने सह्या करून ती रागिणी पटवर्धन यांच्या नावे केलेली आहे ती प्रॉपर्टी मुळात आकाशची आहे आणि जरी भूमी त्याची केअरटेकर असली तरी भूमीच्या एकटीच्या सहीने काही होणार नाही, तर आकाशची सही सुद्धा आवश्यक आहे। यासाठी जज साहेबांनी आकाशला कोर्टामध्ये आणा, नाहीतर हे आता जे केलेले पत्र आहेत कागदपत्र ते खारिज करण्यात येतील असा आता सल्ला देण्यात येतो। रागिणीपर्यंत ती नोटीस पोहोचते, त्यानंतर मात्र भानुशाली वकील भूमीला सुद्धा आकाशला कोर्टामध्ये आणण्यासाठी सांगतात आणि इथेच आकाशला कोर्टात आणल्यावरती कोर्टामध्ये आकाशची साक्ष खूप निर्णायक ठरणार असते। कोर्टामध्ये आकाश जी साक्ष देतो त्याच्यामुळे रागिणी मुळापासून हादरणार असते। आता कोर्टामध्ये आकाशला बोलवलं जातं। भानुशाली वकिलांनी ऑलरेडी केस फाईल केलेली असते रागिणीच्या विरोधात आणि त्याचमुळे आकाशला बोलवत रागिणीला ऐत्या वेळेला नोटीस पाठवत रागिणीला सुद्धा आता कोर्टामध्ये बोलवलं जातं। रागिणीला कोर्टात बोलवल्यावरती मग मात्र भानुशाली वकील आता आकाशला प्रश्न विचारायला लागतात। भानुशाली वकील आकाशला म्हणतात, हे बघा आकाश महाजन, म्हणजे तुम्हाला जे काही प्रश्न विचारण्यात येतील त्याची तुम्ही स्पष्ट उत्तर द्या, कारण तुमच्या उत्तरावरती इथे खूप मोठी घडामोडी घडणार आहेत। तुमची महाजन इंडस्ट्री हिच्या खूप मोठ्या धोक्यात आहे आणि त्यासाठी तुम्हाला इथे बोलवण्यात आलेलं आहे असं म्हणत आकाशला आता मात्र त्याची महाजन इंडस्ट्री, त्याची प्रॉपर्टी ही आता धोक्यात आहे अशी सूचना मिळते। पण अजूनही आकाशच्या डोक्यात तसं काही येत नसतं की हे सगळं अत्तू हे करते वगैरे काही, आणि भूमीने पण त्याला एक गोष्ट सांगितलेली असते ज्या गोष्टीचाच फायदा आता या केसमध्ये होणार असतो। आता ॲक्च्युली या केससाठी आजी वगैरे सगळे आलेले असतात, पण आजी आणि बाकी सगळ्यांचा असा समज झालेला असतो की हे सगळं पौर्णिमाने केलेले कागदपत्र कोर्टामध्ये सबमिट केलेले आहेत आणि त्यामुळे हे सगळं घडतंय, आणि रागिणीने पण असाच बनाव रचलेला असतो की पौर्णिमाने हे कागद कोर्टामध्ये सबमिट केलेत आणि त्यामुळे कोर्टामध्ये हे सगळं घडतंय। आणि यामुळे सगळ्यांना गाफील ठेवत रागिणी मोठा डाव रचायला चाललेली असते की आता सगळ्यांच्या समक्ष आकाशने ही प्रॉपर्टी अत्तूला दिली तरी चालेल असं म्हणावं आणि कोर्टात शिक्कामोर्तब व्हावं, व रागिणीने नाटक करावं आणि तरी सुद्धा प्रॉपर्टी पण मिळावी आणि चांगुलपणा पण मिळावा। पण रागिणीला माहिती नसतं की तिचा पल्ला हुशार भूमीसोबत आणि तिचे मित्र भानुशाली वकिलांसोबत असतो। त्यामुळे आता मात्र कोर्टामध्ये सगळेजण हजर असतात। रागिणीने सांगितलेलं असतं, हे बघा म्हणजे मी ही सगळी प्रॉपर्टी जरी मला मिळाली तरी मी परत देईन, पण आता आपल्या घरामधले वाभाडे कोर्टात नको, पौर्णिमाने चूक केले पण आता आपण कोर्टासमोर शांत बसूया असं रागिणीने ऑलरेडी घरी सगळ्यांना सांगितलेलं असतं। इकडे आकाशला बोलवलं जातं। आकाशला बोलवल्यावरती आता मात्र सगळेच जण आकाशकडे पाहत असतात की आकाश नक्की काय उत्तर देणार। नीलांबरी विचार करत असते, हा एक डाव अचूक पडला तर मात्र माझी पुन्नो या सगळ्याची मालकीण होईल आणि मला माल होईल। या मूर्ख आकाशला बुद्धी दे। सगळ्यांचं लक्ष आकाशकडे लागून असतं। भानुशाली वकील आकाशच्या डोळ्यात डोळे घालून त्याला सांगत असतात, आकाश महाजन आता तुम्हाला जे प्रश्न मी विचारणार आहे त्याची तुम्ही उत्तरं द्या। आकाश थोडासा घाबरलेला असतो, कारण तोपर्यंत भूमी अजून आलेली नसते। भूमीने मुद्दामच तिथे येणं न येणं प्रेफर केलेलं असतं, कारण ज्या वेळेला भूमीला कटघऱ्यामध्ये उभं करून प्रश्न विचारले जातील त्यावेळेला भूमी मात्र एकदम शेवटी येऊन डाव टाकणार असते। त्यामुळे आकाश थोडासा बावचळलेला असतो। पण त्यावेळेला भानुशाली वकील म्हणतात, तुम्हाला तुमच्या सायकल राणीची शपथ आहे, तुम्ही शांतपणे उभं राहा आणि विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची शांतपणे उत्तरं द्या। मग मात्र आकाशला आता थोडासा धीर येतो। सायकल राणीच्या नावानेच तो थोडासा शांत होतो। मग भानुशाली वकील म्हणतात, हे बघा म्हणजे ना एक असा कागद कोर्टाकडे आलेला आहे की ज्या कागदामध्ये तुमचे सगळे पैसा, प्रॉपर्टी आणि जी सगळी ॲसेट किंवा मालमत्ता आहे ती सगळी मालमत्ता म्हणजे महाजन जगन्नाथ महाजन यांच्याकडून तुमच्याकडे आकाश महाजन आणि तुमच्या पत्नी भूमी महाजन यांच्या नावावरती आहे।
पण भूमी महाजन यांनी रागिणी पटवर्धन यांना ही प्रॉपर्टी द्यावी म्हणून प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या केल्यात आणि त्यासाठी कोर्टामध्ये ते कागद अप्रूव्हलसाठी आले असता आम्ही त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, कारण तुमची सही होणं आवश्यक आहे। कोर्टाने 1 महिन्याची नोटीस पण बजावली होती तुमच्या सहीसाठी, पण तुम्ही काही आला नाहीत म्हणून तुम्हाला कोर्टात अशा पद्धतीने आणावं लागलं। तर तुम्हाला ही तुमची महाजनांची प्रॉपर्टी ही आता रागिणी पटवर्धन यांच्या नावावरती करायची आहे का? तुमची काही हरकत नाही का? तुम्ही कोर्टासमोर काही सांगू शकता का? हरकत असेल तरी सांगा, नसेल तरी सांगा, असं म्हणत आता भानुशाली वकिलांनी सस्पष्ट मत मांडत कोर्टासमोर आपली बाजू ठाम मांडलेली असते। आता सगळं असतं ते आकाशवरती। जज साहेब म्हणतात त्यांच्यावरती कोणत्याही मानसिक दबाव आणायचा नाहीये, त्यामुळे त्यांच्याशी आपण नॉर्मलीच बोलूया, त्यांच्या मनाला जे वाटते तेच ते करतील, असं म्हणत आकाशला कम्फर्टेबल करत आता मात्र आकाशच्या मनावरती दाब न देता जे काही असेल ते सत्य बोलायला सांगतात। आकाश थोडासा घाबरलेलाच असतो। रागिणी विचार करत असते, हा काय बोलणार आहे माझ्या विरोधात? हा माझ्या विरोधात बोलूच शकत नाही, कारण कितीही काही झालं तरी तो आत्तूचा लाडका आहे। तो म्हणणारच आहे की आत्तूच्या नावावरती करूया, मग घरी गेल्यावरती सगळ्यांना घोळात घेत बरोबर प्रॉपर्टी नावावरती करून घेत या सगळ्यांना असं उडवून टाकेन असा विचार करत रागिणी आता मात्र मनात मांडे खात असते। पण आकाशच्या मनामध्ये द्वंद्व चालू असतं, काय बोलावं काय बोलू नये हा विचार करत असताना आकाश आपले डोळे गच्च बंद करून घेतो आणि भूमीने त्याला जे सांगितलेलं आहे ते आठवतं। भूमीने सांगितलेलं असतं, हे बघ आकाश, म्हणजे एखादी जर का वस्तू असेल तर ती ज्याच्या मालकीची आहे त्याच्याच मालकीची राहावी। म्हणजे आता तुला एखाद्याने जर वस्तू दिली आवडीने जपण्यासाठी, तर ती वस्तू तू तिसऱ्याला कोणाला त्या दिलेल्या मालकाच्या परवानगीशिवाय देशील का? आकाशला काही कळत नसतं। मग भूमी सांगते, तुझ्याकडे समजा तुझा टूटू आहे, तो टूटू तू जर मला दिलास आणि मग मी तुला न विचारता किंवा तुझी मर्जी नसताना तू मला दिलेला आहे सांभाळ करायला आणि मी ते अजून तिसऱ्या मुलाला देऊन टाकलं तर? आकाश म्हणतो, नाही, हे रॉंग आहे, कारण मी तुला दिला होता ना। भूमी सांगते, तेच असतं की ज्या व्यक्तीने किंवा आई वडिलांनी आपल्याला जी वस्तू दिली ती आपणच जीवापाड जपायची असते, ती अशी तिसऱ्याला द्यायची नसते। आपली स्वतःची वस्तू असेल ना तर आपण उचलून देऊ शकतो, पण आपल्याला कोणीतरी प्रेमाने दिलेली वस्तू आपण उचलून देऊ शकत नाही। भूमीने अचूक डाव खेळत आकाशला आता बरोबर समजावलेलं असतं आणि ताबडतोब कोर्टामध्ये आकाश आपली साक्ष देतो। आकाशला आता सांगितल्यावरती आकाश म्हणतो, नाही, हे मला मान्य नाहीये। माझे वडील जगन्नाथ महाजन, माझ्या बाबांनी माझ्या नावावरती ज्या वस्तू दिलेल्या आहेत त्या वस्तू सांभाळायची जबाबदारी माझी आहे आणि ही जबाबदारी मी पार पाडणार आहे। ही जबाबदारी मी आत्तूला का बरं देईन? कारण माझ्या वडिलांनी मला वस्तू दिले ना, ती दुसऱ्या कोणाला द्यायला मला पण अधिकार नाहीये। आकाशचं हे बोलणं ऐकून रागिणीच्या चेहऱ्यावरती 12 वाजतात इकडे आता सगळ्यांना धक्का बसतो। आकाश असं काही बोलेल वाटलं नसतं, पण आकाशने ऐन वेळेला चौकार मारत रागिणीला अगदी एकदम 440 वोल्टचा झटका दिलेला असतो। कोर्टामध्ये शांतता पसरते, रागिणीचा चेहरा पडतो, रागिणी इकडे तिकडे पाहायला लागते, हे काय आपल्यासोबत घडतंय? पण आता आकाशने सगळ्यांच्या समोर प्रॉपर्टी रागिणीला द्यायला नकार दिल्यामुळे मालिकेमध्ये आता जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे आणि इथून पुढे मालिका पाहायला फारच रंजक ठरणार आहे।